भनभनच लागाले. ह्या कडू लोकाला दर्शन देऊन देऊन भनभन लागाले म्हणजे देव. इकडे लक्ष द्या. अरे बाबा इकडे लक्ष द्या. देव म्हणजे लोकाला दर्शन देऊन आणि विटेवर उभारून भनभनच लागले. कोण कुण्या रूपाचा सारखंच पाया पडला. घुसल्याला बी पाया पडला आणि बारीचाही पाया पडला. चांगलाही माळकरी पाया पडला, बिन माळकरी सुद्धा. मग देव म्हणले देव कर्मच ना नामदेवराय सांगितलं कर्म जर नसल आणि सुख जर घ्यायचं असेल तर आमच्या माऊली पैसे सुख मिळते. नामा म्हणे देवा चला आता या ठाया. जर देवाला सुखाचं विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते हे भूमीवर अलंकापूर. म्हणून आळंदीला गेल्यास समाधान वाटतंय. मला तर कधी गुरुजी मला तर पंढरपूरला बी गेल्यास खरं खरं समाधान वाटत नाही. उगाच जावं लागते म्हणून वाऱ्या करतात. आणि आळंदीला गेलं की इतकं समाधान वाटतंय बस. म्हणून नामदेवरायाने ठिकाण सांगितलंय. आणि म्हणून नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. किती कोण आहे तर विश्रांतीचा ठाव तो या संतापायी भाव. पुढे काय निघे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी. म्हणून तिथं विश्रांती आहे. नामा म्हणे देवा चला आहे तिथं विश्रांती आहे. म्हणून विश्रांती घ्यायला संतांच्या दरबारात चाललं पाहिजे. आणि बरं संतांच्या दरबारात म्हणजे काय नेमका आता तर संतांच्या दरबारात म्हणजे ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितली आहे ती ऐकायचं आणि तसंच वागायचं. हे संतांचा दरबार आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराने गाथा सांगितलाय आणि त्या गात्याप्रमाणे जीवन जगायचं म्हणजे संतांचा दरबार आहे. विठाला विठाला.